महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी सुरुवात केली आहे। अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची सगळी घटना घडली। काल त्याच्यावर एक निवेदन झालं आहे। दुपारनंतर सगळी माहिती आली की माहितीसह निवेदन देखील मी पुन्हा एकदा करणार आहे। पण आता जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे तो मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून थोडी माहिती मी या निमित्ताने या सभागृहाला देण्याचा प्रयत्न करतो। पहिली गोष्ट तर अशी आहे की सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी मागणी केली आहे की याची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, निश्चित त्याची न्यायालयीन चौकशी केली जाईल आणि घटनेचं जे काही त्याच्यामध्ये आहे, मला असं वाटतं ती घटनाच इतकी गंभीर आहे की न्यायालयीन चौकशी करणं हे त्या संदर्भातली मागणी ती योग्य आहे आणि ते निश्चितपणे केलं जाईल। आज त्या ठिकाणी एक आपण IITची टीम देखील पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रोफेसर ज्योती प्रकाश हे वॉटर एक्सपर्ट आहेत, त्यानंतर RS जांगीड हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग एक्सपर्ट आहेत आणि VS वासुदेवन हे जिओ थर्मल एक्सपर्ट आहेत। अशा 3 लोकांची टीम ही त्या ठिकाणी आपण आता पाठवलेली आहे आणि एक प्राथमिक तिथली काय कारणं असू शकतात आणि काय तिथली परिस्थिती आहे या संदर्भातलं सगळं अवलोकन हे त्या माध्यमातून निश्चितपणे करण्याचं पण ठरवलं आहे। मला असं वाटतं की या निमित्ताने काही मुद्दे जे उपस्थित झाले आहेत, तर मुळामध्ये काल जे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घोषित केलं ते आता 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करू असं नाही सांगितलं। त्यांनी सांगितलं की 15 दिवसात आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करू सगळ्या, आणि त्यानुसार कालच PWD विभागाच्या वतीनं सगळ्या विभागांना म्हणजे PWDचे जेवढे झोन आहेत त्या प्रत्येक झोनला काल त्यांनी तातडीनं तसे निर्देश दिले आहेत। जुने कुठले कुठले पूल आहेत या पुलांच्या संदर्भातली माहिती घेऊन त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या संदर्भातले काल निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि हे जरी खरं असलं की स्ट्रक्चरल ऑडिटला थोडा वेळ लागतो, तरी देखील प्रिलिमिनरी स्ट्रक्चरल ऑडिट हे आपल्याला करता येतं। आपल्याला माहिती आहे की कधीही ज्यावेळेस पूर येतो आणि पुलावरनं पूर ज्यावेळेस वाहून जातो त्यावेळी त्या पुलाचा वापर पुन्हा करायचा की नाही याकरता आपण एक स्ट्रक्चरल ऑडिट करतो, जे प्रिलिमिनरी स्ट्रक्चरल ऑडिट असतं। त्याच्या आधारावर आपल्याला ते असर्टन करता येतं की आता हा वाहतुकीस खुला करायचा की नाही। त्यामुळे हे प्रिलिमिनरी स्ट्रक्चरल ऑडिट किमान आता जसं सभागृहामध्ये वेगवेगळ्या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला, तर आपण आता त्याची तर वाट पाहू शकत नाही की टेंडर होईल 15 दिवसांनी आणि मग त्याच्यानंतर आणि म्हणजे कालपासून तर आपल्यापैकी अनेकांना मिळाले असतील। मला कमीत कमी 30 पुलांचे SMS तर मला आले आहेत की आमच्या जिल्ह्यातला हा पूल खराब आहे, आमच्या जिल्ह्यातला तो पूल खराब आहे। अनेक ब्रिटिशकालीन पूल हे आपल्याकडे या ठिकाणी आहेत। म्हणजे आपण या ठिकाणी उल्लेख केला चंद्रकांत दादांचा, तर शेवटी ही सगळी सिस्टीम आहे। म्हणजे आता याला कुठला राजकीय रंग देण्याचं कारण नाही, याचं कारण सांगतो की माझ्या इकडे पत्र आहे 2013 साली बाबांना आणि भुजबळ साहेबांना या संदर्भातलं निवेदन मिळालेलं होतं की बाबा असा असा पूल धोकादायक आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर कारवाई झाली पाहिजे। याच्या आधी प्रश्न देखील येऊन गेलेले आहेत, त्यावेळेस हेच उत्तर मिळालेलं आहे, म्हणजे या सभागृहात आलेलं आहे। पण मला असं वाटतं की हा कोणी शेवटी मंत्र्याचं काम काय आहे, तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चरल ऑडिट होत आहे की नाही हे त्यांनी एन्श्युअर केलं पाहिजे। आता प्रश्न असा आहे की ज्यांच्यावर ही जबाबदारी दिली होती आणि ज्यांनी मे मध्ये ते ऑडिट केलं त्यांनी नेमकं काय केलं याची चौकशी करणं हे अत्यंत आवश्यक आहे। किंवा आपण ज्यावेळेस प्रश्नाला उत्तर देतो की हो याचं ऑडिट केलं आहे, तर त्यावेळी नेमकं कुठलं ऑडिट करतो, त्या संदर्भात काही योग्य कारवाई होते की नाही हे बघणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून मला असं वाटतं की घटना गंभीरच आहे, या घटनेतनं निश्चितपणे आपल्याला शिकलं पाहिजे आणि याचे काय स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भातले जे काही निकष असतील ते पुन्हा पडताळून पाहिले पाहिजेत। ते समजा असे जुने पुलं असतील, म्हणजे अनेक पुलं आहेत की ज्याच्या संदर्भात असं सांगितलं होतं की ब्रिटिश कंपन्यांनी बांधले आणि आता त्यांनी पत्र आपल्याला पाठवलेली आहेत की बाबा या पुलाचं आयुष्य आम्ही 100 वर्ष सांगितलं होतं, आता 100 वर्ष संपली आहेत, यानंतर तुमच्या रिस्कवर ते करा। मला असं वाटतं की असे सगळे जे पूल आहेत हे अतिशय ज्याला म्हणतात तातडीनं आत्ता पहिल्यांदा प्रिलिमिनरी स्ट्रक्चरल ऑडिट करून आणि मग त्याचं डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या संदर्भातली एक कालबद्ध कार्यक्रम जो आहे हा निश्चित राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल। आणि हा प्रस्तुत जो पूल आता आहे याही संदर्भात आम्ही तातडीनं त्याची, कारण सिंगल पुलावरनं हा ट्रॅफिक आता आपण सोडू, एक नवीन पूल आहेच पण त्याने पुन्हा ट्रॅफिक कंजेशन होईल, त्यामुळे तिथे दुसऱ्या पुलाची आवश्यकता आहेच। आणि म्हणून आम्ही असा निर्णय केला आहे की तातडीनं या संदर्भातले सगळे सर्वे करून रेकॉर्ड वेळेमध्ये या ठिकाणी एक नवीन पूल हा आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या संदर्भातले निर्देश आपण हे दिलेले आहेत आणि त्याचसोबत मी या सभागृहाला आणि या सभागृहाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की अशा प्रकारचे जेवढे धोकादायक पूल आहेत त्या पुलांचा कालबद्ध कार्यक्रम हा निश्चितपणे राज्य सरकार आखेल आणि त्याची माहिती देखील आम्ही या सभागृहाला देऊ।
आज प्राप्त झालेला सर्व स्थगन प्रस्ताव